आप देख रहे हैं महाराष्ट्र न्यूज रिपोर्टर। जपतलाई आश्रमशाळेवर अखेर कारवाई, मान्यता कायमस्वरूपी रद्द। गडचिरोलीच्या धानोरा तालुक्यातील जपतलाई अनुदानित आश्रमशाळेची मान्यता अखेर कायमस्वरूपी रद्द करण्यात आली आहे। आदिवासी दिनाच्या मध्यरात्री या आश्रमशाळेतील 6 विद्यार्थिनींना सर्पदंश झाला होता। या दुर्दैवी घटनेत 3 विद्यार्थिनींचा मृत्यू झाला, तर 3 विद्यार्थिनी गंभीर जखमी झाल्या होत्या। या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती। घटनेनंतर मुख्यमंत्री आणि गडचिरोलीचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्रमशाळेची मान्यता रद्द करण्याचा इशारा दिला होता। यानंतर या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात आली। संस्थेला आपली बाजू मांडण्याची संधीही देण्यात आली। मात्र सुनावणी दरम्यान संस्थेकडून समाधानकारक खुलासा न झाल्याने आयुक्त लीना बनसोड यांनी कठोर निर्णय घेतला। गंभीर त्रुटी आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर जपतलाई आश्रमशाळेची मान्यता कायमस्वरूपी रद्द करण्यात आली आहे। तसेच या शाळेतील विद्यार्थ्यांचे इतर आश्रमशाळांमध्ये समायोजन करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत। या कारवाईमुळे आदिवासी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत प्रशासनाच्या भूमिकेवर पुन्हा एकदा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे।